नमस्कार मित्रांनो, आज आपला फ्रूट कस्टर्ड बनवायचा प्लॅन चालू आहे. तर आता मस्त फ्रूट कस्टर्ड वगैरे करतो. तर चला बघूया. आता मस्त पैकी फ्रूट कस्टर्डची तयारी गाईज. इकडे आंबा आणि केळी. मग चालू झाला मेन प्लॅन. मग मस्तपैकी केलं दूध गरम आणि त्यात टाकली कस्टर्ड पावडर आणि सतत हलवत राहायचं, कारण की ते व्यवस्थित मिक्स व्हायला पाहिजे. तर मित्रांनो, ही बघू शकता आमची भाची फ्रूट कस्टर्डची एकदम आतुरतेने वाट बघताना फुल खुश झाली. मग मी गेलो खाली आणि पुलाव घेऊन आलो. यांना तिघींना पुलाव वगैरे खायला दिला. आमचं जेवण झालं होतं त्यामुळे यांना खायला दिला पुलाव. मग या तिघींचं जेवण होईपर्यंत भावांनी घेतले सगळे फळं कट करायला. आंबा वगैरे कापून झाला होता, डाळिंब वगैरे सोलून झालं होतं आणि खरबूज वगैरे कापायचं राहिलेलं. सो त्यांनी तयारी चालू केली ती. माझ्या भावाला असं वेगवेगळं काय काय बनवायला आवडतं आणि आम्हाला वेगवेगळं काहीतरी खायला आवडतं. सो त्यांनी तयारी चालू केली ती बनवायची आणि आमची तयारी होती खायची. सो हे बघू शकता तुम्ही सगळे फ्रूट्स वगैरे. मग फ्रूट्स वगैरे कापून झाल्यावर आला मेन पार्ट. सगळं दूध आणि सगळे फ्रूट्स कापलेले एकत्र मिक्सचर करायचं होतं. सो ते भावाने त्याची तयारी चालू केली. हे बघू शकता तुम्ही. मग सगळे फ्रूट्स वगैरे मिक्स झाल्यावर भावाने मस्तपैकी त्याला डिझाईन वगैरे केली. डाळिंब वगैरे राहिलं थोडंसं ठेवलं होतं मागे, ते त्याने डिझाईन करून घेतलं. आणि चवीनुसार आम्ही त्यात थोडी साखर वगैरे पण मिक्स केली होती. तुम्ही बघू शकता त्यात केळीचं वगैरे परत राहिलेले काही फ्रूट्स ते त्याने टाकून घेतले. आणि मग परत त्याने टाकलं दूध आणि परत बाकीचे राहिलेले फ्रूट्स परत टाकायला चालू केले. 2 थर लावले होते मस्तपैकी फ्रूट्सचे कस्टर्डचे, बघू शकता तुम्ही. मग मित्रांनो, एक मोमेंट असा आला की सगळं कस्टर्ड झालं थिक. मग परत भावाने दूध ओतलं आणि परत त्यात फ्रूट मिक्स केले, बघू शकता तुम्ही. मग मित्रांनो, ते सगळे फ्रूट्स मिक्स करायची जबाबदारी भावाने माझ्याकडे सोपवली. मी म्हटलं एकदम मस्त, आता मी सगळे व्यवस्थित फ्रूट्स एकत्र करतो. फ्रूट जास्त झालते आणि दूध थोडंसं कमी झालं, त्याच्यामुळे ते मिक्स करायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. पण ठीक आहे, काही इश्यू नाही. मस्तपैकी मिक्स करून घेतलं मी, हे बघू शकता तुम्ही. आणि हे फायनल फ्रूट झालं तेव्हा, फ्रूट कस्टर्ड झालं तेव्हा आमचा विश्वासच बसला नाही आम्हीच केलं आहे का. खूप सुंदर आणि टेस्टी वास तर येत होता. मग फ्रूट कस्टर्ड झालं आणि दिलं आम्ही भाचीला टेस्ट करायला. तिला पण खूप आवडलं मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. चला, थँक्यू गाईज.